महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध गावरान कोंबडीचं शेड जे आहे ते जालना जिल्ह्यातील गोलापांगरी या गावी आहे. नमस्कार, जनता न्यूज या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी अजमेर सर. आज आपल्यासोबत रोहन मोरे सर आहेत. त्यांचं जे गावरान फार्म जे आहे, गावरान कोंबडी पालनाचं संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये प्रसिद्ध झाले. तर आज आपण बघू शकतात कसे पक्षी बसलेले आहेत. या पक्षी बसण्यापर्यंत आणि यशस्वी होण्यापर्यंतची सर्व माहिती आज जाणून घेणार आहोत. सर, या चॅनल मध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सर, सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय आणि पत्ता सांगा सर. नमस्कार, मी रोहन मोरे. आपलं हे जे दुधना पोल्ट्रीज हे जालन्यामध्ये आहे, गोलापांगरी गावापाशी. आणि आता सध्या हे जे आपलं फार्म सुरू झालंय, तर हे एक सुरुवात करावी ही संकल्पना आपल्या डोक्यात कशी आली? आता आम्ही फार्म सुरुवात केलेलं आहे लॉकडाऊन मध्ये. बर. लॉकडाऊन मध्ये तिचं कॉलेज बंद होतं, माझं कॉलेज बंद होतं. मग रिकामं बसून करायचं काय, तर मग आम्हाला दोघायला आवड होती ऍग्रिकल्चर रिलेटेड. बर. तर मग आम्ही पोल्ट्री हा निवडली व्यवसाय करायसाठी. मग आम्ही सुरुवात 2020 ला 500 पक्षापासून सुरुवात केली. 500 पक्षापासून सुरुवात केली. तेव्हा बंदिस्त होतं. मग आता 2025 मध्ये फ्री रेंज पोल्ट्री फार्मची सुरुवात केली आम्ही. आपलं फार्म 5000 पक्षाचं होतं. त्याच्यातलं आपण सॉर्टिंग करून जे हायब्रिड व्हरायटीज आहेत त्या सॉर्ट केल्यात. आता आपल्याकडे फक्त प्युअर गावरान ही ब्रीड आहे. आणि आता ही ब्रीड आपण पुढे वाढवणार आहे. बर. म्हणजे आपण सुरुवात केली 5000 पक्षापासून, पण आता ओरिजिनल गावरानला मागणी असल्यामुळे फक्त निवडून गावरान पक्षी सरांनी ठेवलेले आहेत. सर, सुरुवातीला हा व्यवसाय सुरू करताना अनेक उच्च शिक्षित तरुण याच्याकडे यायला थोडेसे लाजतात. आपण सांगितलं की दोघांचं पण उच्च शिक्षण म्हणजेच बीएससी ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तर त्याच्याबद्दल सांगा, शिक्षण काय झालंय? माझी मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेली आहे. मी 2022 चा पास आउट आहे. आणि ही फील्ड निवडताना आम्हाला काय असं नवीन नव्हतं, कारण की आमचा फॅमिली बॅकग्राऊंड हा ऍग्रिकल्चर रिलेटेड आहे. त्यामुळे आम्हाला काही इतकं वेगळं वाटलं नव्हतं निवडताना. बर. ताईचं काय झालेलं शिक्षण? अंकिताचं बीएससी ऍग्री झालेलं आहे. बघा, दोघही उच्च शिक्षित असताना लॉ चालू आहे का? बरं. आणखी दुसरं उच्च शिक्षणाची पदवी घ्यायला सुरुवात आहे. तर ताई, काय सांगाल तुम्ही सुरुवातीला या व्यवसायाकडे येताना घरच्यांनी किंवा तुम्हाला कसं वाटलं की या व्यवसायाकडे आपण गेले तर लोक नाव ठेवतील किंवा सपोर्ट मिळेल का? आम्ही या व्यवसायामध्ये जसं भैया बोलला, आम्हाला असं नवीन नव्हतं ऍग्रिकल्चर फील्ड. आमचं फॅमिली बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि घरच्यांचा एक सपोर्ट होताच आम्हाला. कारण आमचं जे विजन होतं ते म्हणजे घरच्यांना प्रॉपर कन्वे पण झालं की यांचं दृष्टिकोन काय आहे, यांना त्याच्यातून काय मिळवायचं आहे. आणि घरच्यांचं एक होतं की माणुसकी नाही सोडायची कधी. त्यामुळे आमचं जे विजन होतं ते माणुसकीला धरून होतं आणि एक समाजाच्या साठी चांगल्या दृष्टिकोनाने काहीतरी करत होतो. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार घरच्यांनी कधी केला नाही, आम्ही कधी केला नाही, कधी करणारही नाही पुढे. फक्त काही जे काही करतोय त्याच्यामध्ये समाधानी आहे. अनेक लोकांना तुम्ही मार्गदर्शन सुद्धा करत आहेत. तर आता महाराष्ट्रामधून कोणत्या कोणत्या ठिकाणाहून लोक भेट द्यायला आले होते आपल्याकडे? महाराष्ट्रामधूनच नाही, आपल्याकडे जवळपास आता मेरठ वरून येऊन गेलेत. उत्तर प्रदेश मधून सुद्धा? हो, उत्तर प्रदेश, परत कर्नाटक, ओडिसा, त्याच्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, केज झालं, परत कर्जत झालं, एमपी झालं, दिल्ली झालं, मुंबई, पुणे, इकडे पण आपलं हिंगोली, म्हणजे ऑलमोस्ट सगळं महाराष्ट्रातलं एकही गाव असं नाही जे आतापर्यंत नसेल आलेले इथे. कारण 3 महिन्यात 25,000 पेक्षा जास्त व्हिजिटर येऊन गेलेत. 3 महिन्यात 25,000 व्हिजिटर.